नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आमचे मामे भाऊ श्री लीलाधर घाडी यांना आम्ही प्रेमाने भाई म्हणतो आणि त्यांचं आत्ताच अलीकडेच सिंधुदुर्ग साहित्य संघ या संघावर त्यांची अध्यक्षपदी म्हणून नेमणूक झालेली आहे. कारणही तसंच आहे, कारण आमचे भाऊ भाई यांना लिखाण, कविता करणे तसेच वाचन हा फार मोठा छंद आहे आणि त्यामुळे त्यांचं शब्दांवर प्रभुत्व आहे. आणि या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर मला आज असं वाटलं की या शब्दांच्या किमयेवरच आपण आजचा हा व्हिडिओ बनवला तर त्यांना हा शुभेच्छापर वाटू शकेल आणि म्हणूनच हा माझा आजच्या या व्हिडिओचा प्रयत्न आहे. बघा मंडळी, संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोक. तुका म्हणे पहा, शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. बघा, महाराजांनी आज जवळजवळ 400 वर्षापूर्वी हे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. खरोखरच आपल्या मानवी जीवनामध्ये लोकप्रियता किंवा कुठलीही प्रकारचे यश जर मिळत असेल तर त्यात महत्त्वाचं शब्द हीच रत्न कामी येतात. कारण शब्दांचा वापर, कुठल्या शब्दांचा वापर आपण कुठे आणि कसा करतो याच्यावरच आपली लोकप्रियता आणि आपले यश अवलंबून आहे. कारण शब्द हे फार मोठी महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. म्हणूनच आपल्याला संत तुकाराम म्हणतात, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. बघा, बसमध्ये, बाजारामध्ये, सलूनमध्ये, गावागावाच्या नाक्यावर किंवा शहरातल्या कुठल्याही एका नाक्यावर बऱ्याच गप्पा टप्पा रंगलेल्या दिसतात अनेक विषयांवर. या आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. पण या गप्पा टप्पांमध्ये सुद्धा आपल्या कधी वाचनात आलेले नसतील असे सुद्धा काही चांगले शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आणि असे चांगले शब्द आपण आपल्या मनामध्ये संग्रहित केले पाहिजेत, कारण त्याचा आपण योग्य त्या ठिकाणी वापर करू शकू. म्हणून असे शब्द आपण संग्रहित करण्याचा, वेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नव्हे तर आपल्या मनाला सवय लावून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, महाराज असंही सांगतात, शब्दचीच शस्त्रे यत्न करू. बघा, शब्द महाराज एका ठिकाणी म्हणतायत की शब्द आमची रत्न आहेत, तर या पंक्तीमध्ये महाराज म्हणतायत शब्द ही शस्त्रे आहेत, यत्न करू. म्हणजेच काय, आपल्या बोलण्यामध्ये काही शब्द असे निघतात की त्यामुळे दुसऱ्याची मनं दुखावू शकतात. तर आपण बोलत असतेवेळी प्रत्येक वाक्य आपण काय बोलत आहोत, त्या वाक्यामध्ये कोणते शब्द येत आहेत याची आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. कारण काही शब्द हे शस्त्राच्या धारेसारखे असू शकतात. आपण वापरत असलेल्या काही शब्दांमुळे लोकांची मनं दुखवू शकतात. बघा, जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एखाद्याने जर थोबाडीत मारलं तर ती समोरील व्यक्ती काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी विसरू शकते. पण एखादी व्यक्ती जर मनाला लागण्यासारखी बोलली, अर्थात असे काही शब्द असतात की त्यामुळे मन दुखावतं, असे शब्द जर त्या व्यक्तीने वापरले तर समोरील व्यक्ती आयुष्यामध्ये
कधीच विसरू शकत नाही. मग त्या बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होतो. म्हणून बोलतेवेळी आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. महाराज म्हणतात की आपण कसे शब्द वापरावेत हे पण आपण पाहिलं पाहिजे. बघा, समाजामध्ये जर आपण एखाद्याला विचारलं, काय बुवा, कसे आहात तुम्ही, कसं चाललंय, तर बऱ्याचशा लोकांकडनं आपल्याला ऐकायला मिळते, ठीक आहे, चाललंय आपलं. काय सांगू तुम्हाला, खूप प्रॉब्लेम आहे, तो सारखी डोकेदुखी आहे, कंटाळा आलाय बघा, अगदी जीवनाचा मला खूप कंटाळा आलाय. असे नकारात्मक शब्द जर तुम्ही वापरले, सतत वापरले, तर त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम किंवा तुमची असणारी संकट दूर होणार आहेत का अशा शब्दामुळे? उलट काय होईल, तर तुम्ही अधिकाधिक अयशस्वी बनाल. तुमचा मेंदू सकारात्मक होणार नाही. तुमची सकारात्मक कार्यप्रणाली इथेच थांबेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या लोकांशी हा संवाद साधता ते लोकसुद्धा तुम्हाला कंटाळतील. कारण या संवादाचा त्यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो आणि नंतर हे लोक तुम्हाला टाळतील. तुमचा फोनसुद्धा ते रिसीव करणार नाहीत. म्हणून असे शब्द आपण कटाक्षाने टाळावेत. कारण हे शब्द वापरून आपल्या जीवनामध्ये काहीही भलं होणार नाही. म्हणून आपण काही सकारात्मक शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते शब्द म्हणजे असे की वा वा, मस्त, लय भारी यार, खूपच सुंदर, अप्रतिम, असे जर शब्द योग्य त्या ठिकाणी तुमच्या वाक्यामधून वापरायला मिळाले तर तुम्हालाही आनंद वाटेल आणि समोरच्याचा सुद्धा उत्साह वाढेल. तो तुम्हाला अधिकाधिक भेटण्याचा प्रयत्न करेल आणि हाच जीवनातील आपलं यशस्वी होण्याचं रत्न ठरू शकेल. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतायत, शब्द हाची देव, शब्दांची गौरव पूजा करू. सकारात्मक शब्द जर सतत तुमच्या बोलण्यामध्ये असतील तर तुमच्या अंतर्मनामध्ये त्याचा सतत आघात होईल आणि अंतर्मन तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी तत्पर होईल. म्हणून तुम्ही सतत सकारात्मक शब्द वापरा. तुमच्या सहवासातील लोकांना आनंद मिळेल आणि ते लोक तुम्हाला टाळणार नाही, तर तुम्हाला ते लोकप्रिय म्हणतील आणि तुम्हाला ते देवमाणूससुद्धा म्हणतील. अरे हा माणूस देव माणूस आहे. बघा, विक्रेते, दुकानदार, पुढारी, मॅनेजर हे लोक जर सतत चांगले सकारात्मक शब्द वापरत असतील, त्यांना जर तशी सवय असेल, तर ते आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून शब्द वाटू धन जन लोक असं सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजेच असे सकारात्मक शब्द आपल्या वाक्यामधून वापरून आपण लोकांना सुद्धा हे शब्द वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शब्द वाटू धन जन लोक. आपल्या घर कुटुंबामध्ये, गावामध्ये, समाजामध्ये आपल्या मुखातून नेहमी असे चांगले शब्द यायला पाहिजे. म्हणजेच समृद्धी, यश, संपन्नता, सुख, चांगले, अप्रतिम असे शब्द वापरण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. शब्दाचीच शस्त्रे यत्न करू हे तुम्हाला कळलं. कारण बघा, आपल्याकडे असणारा चाकू किंवा कुठलंही शस्त्र याने समाजकंटक लोक एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकतात. पण हेच शस्त्र, चाकूसुरीचा वापर डॉक्टर लोक वापरून एखाद्याचा जीवसुद्धा वाचवू शकतात. म्हणजेच शस्त्र हे माध्यम झालं आणि वापरणे ही कला झाली.
त्या व्यक्तीची मानसिकता झाली. म्हणून जे सकारात्मक शब्द आहेत तेच वापरण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू यासाठी त्याने म्हटलेलं आहे. अहो, कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांसारखे. बघा, बकुळीची फुलं फार नाजूक असतात. म्हणून कवी मंगेश पाडगावकर सांगतायत, शब्द जपून वापर. जशी बकुळीची फुलं आपण जपतो त्याप्रमाणे शब्द तू जपून वापर असं पाडगावकर म्हणतात. तर वामन निंबाळकर काय सांगतायत, शब्दानीच पेटतात घरे, देश आणि माणूस सुद्धा. म्हणजे शब्द काय करू शकतात? शब्दांनी घरं सुद्धा पेटतात, माणूस दुखावू शकतो. म्हणूनच शब्द आपण जपून वापरले पाहिजेत. शब्द आगही विझवतात, शब्द आगही पेटवतात आणि शब्द डोळ्यात पाणी सुद्धा आणतात. म्हणूनच शब्द आपण कोणते वापरावेत हे जाणीवपूर्वक आपण पाहिलं पाहिजे आणि अशा चांगल्या शब्दांचा आपण उपयोग आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. तर मंडळी, शब्दांची किमया किंवा शब्दांचे चमत्कार आपल्या जीवनामध्ये कसे होऊ शकतात हे आज आपण पाहिलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आपण कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.